एक वेळ अशीही येते आयुष्यात की जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं. नाती दूर जातात, विश्वास तुटतो आणि मन पूर्णपणे थकून जातं. सगळं सांभाळता सांभाळता प्रत्येक गोष्ट चुकीची वाटते आणि प्रत्येक माणूस अनोळखी असं आपल्याला वाटतं. आपल्याला असं वाटतं की आता काहीच उरलेलं नाही. पण एक सांगू, खरं तर आयुष्य बदलायला तिथूनपासूनच सुरुवात होतं. कारण त्या काळात आपण सगळ्यांकडून उत्तरं शोधत बसतो, पण शेवटी समजतं की कुणाकडे उत्तरच नसतं. कारण प्रत्येकाला आपलं आयुष्य सांभाळायचं असतं. आणि एक दिवस असं होतं ना की रडून रडून डोळेही थकून जातात आणि मग आपलं मन म्हणतं, बास आता, आता स्वतःसाठी जगायचं. त्या क्षणी काहीतरी आतून बदलतं. आपण लोकांना नाही, परिस्थितीलाही नाही, आपण या सगळ्या गोष्टींना दोष देणं थांबवतो. आपली जबाबदारी काय आहे, आपली किंमत काय आहे, आपली ताकद काय आहे आणि आपल्यामध्ये कुठले कलागुण आहेत हे ओळखायला आपण लागतो आपल्या स्वतःबद्दल. कारण प्रत्येक वेळी कोणीतरी येऊन आधार देईल, आयुष्य सावरेल असा अट्टहास करणं चुकीचं असतं. म्हणून आयुष्यामध्ये कितीही प्रसंग कठीण आला, आपल्याला त्या कठीण प्रसंगामधून निघायला वेळ लागेल, पण स्वतःचा आधार आपल्याला स्वतःच बनावं लागेल. कारण काय आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी तर ह्या येतच राहतील. कारण आपण जोपर्यंत जिवंत आहोत, अडचणी हा आपल्या आयुष्यामधला अविभाज्य घटक आहे. कधी तीव्र अडचणी येतील, कधी एकदम आपण त्याला हसता हसता त्या अडचणींना सामोरे जाऊ. पण या सगळ्या गोष्टींमधून बाहेर निघण्यासाठी जर कुणी आपली मदत करत असेल तर ते आपण स्वतः आहोत. कारण दुसऱ्यांकडनं जर आपण आधाराची अपेक्षा केली ना, आपल्याला कुणीही 1 दिवस सांगेल, 2 दिवस सांगेल, ह्या सगळ्या गोष्टींमधून निघायला समोरचे पण आपल्याला मदत करतील. पण एक दिवस त्यांचं पण असं होऊन जाईल, हा का हिचं, ही नेहमीचंच आहे आणि हिला किती समजावून सांगावं किंवा याला किती समजावून सांगावं. त्यामुळे आपल्या स्वतःचा आधार आपल्याला स्वतःलाच बनायला पाहिजे. आणि आयुष्यामध्ये ह्या गोष्टी येतच राहतील आणि ह्या गोष्टी आपण एकदम हिंमतीने आणि ताकदीने ह्या सगळ्या गोष्टी, हे ज्या समस्या आहेत ह्या बाजूला करायला पाहिजे. आणि यालाच जीवन म्हणतात. कारण जीवन हे एक संघर्षाचंच नाव आहे. तर नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आणि आज काही विचार मनामध्ये आले, म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत ते विचार शेअर करावं म्हणून या ठिकाणी सहजच हे विचार मांडले. तर कसे आहात तुम्ही? छान आहात ना? छानच असायला पाहिजे, मस्तच असायला पाहिजे. आणि दिवाळी होऊन गेली, किती पटापट दिवस जातात ना, असं कळलं पण नाही. असं वाटलं आता तर दिवाळी आहे, तर हे दिवाळीचे दिवस आता संपून गेलेत आणि आता मला वाटतं काही सण पण आपले जास्त बाकी राहिलेले नाही आहेत आता. तर असं हे वर्षाचं सरतं वर्ष आता आपण याच्यातून जातच आहोत. कारण मला वाटतं काही जास्त महिने राहिले नाहीत हे वर्ष संपायला. तर आता सगळे सण झाल्यामुळे ना आता थोडी शांती आहे. नाही तर पण जेव्हा सण असतात ना, तेव्हा सगळ्या गोष्टी आपण किती आनंदाने करतो आणि किती उत्साह असतो ना आपल्यामध्ये. दिवाळी असो, दसरा असो, नवरात्री असो, गणपती असो, किती सण आहेत ना आपल्या हिंदू धर्मामध्ये साजरे करण्याकरता. आणि तेव्हाची जी ऊर्जा असते ना, ती एक वेगळीच अलौकिक अशी ऊर्जा सगळ्यांच्या अंगामध्ये
असते, कारण किती उत्साह असतो आपल्याला आणि किती कामं असतात. बायकांना तर किती कामं असतात, की दसऱ्याचे वेगळे, दिवाळीचे वेगळे. आणि असं मस्त हे दिवाळी एकदम छान आनंदामध्ये गेली. आणि कधी कधी काय असतं ना, की आपण छान बाहेर सगळ्या गोष्टी प्रकाशित करतो. दिवाळी आपण छान सगळ्यांनी मस्त साजरी केली. आणि बाहेर आपण अंधार होता, तो पणती लावून तिथे तो अंधार दूर करण्याचा आपण प्रयत्न केला. पण कधी कधी काय होतं ना, मनामध्ये काही निराशा असते आपल्या, आणि ती निराशा घालवण्यासाठी पण तिथे पण मस्त एका पणतीची, म्हणजे एका चांगल्या विचाराची गरज असते आपल्याला. तर ह्या ज्या आपल्या नित्यनियमामधल्या ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे, जी गोष्ट आपल्याला आनंद देते, ज्या गोष्टीमध्ये आपल्याला रस आहे, त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. कारण आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस असा हा सारखा नसतो. कधी दुःख असतं, कधी सुख असतं. पण या सगळ्या गोष्टींमधून निघण्यासाठी जर आपल्याला मदत जर कुणाची होत असेल, तर आपल्या कलागुणांची, किंवा आपले हे जे रोज दैनंदिन जीवनामधले हे जे आपले कामं आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठेतरी आपल्या मनामध्ये जे विचार असतात ना, ते विचार कमी करण्याच्या बाबतीत, किंवा ते विचार मनातून काढण्याच्या बाबतीत ह्या गोष्टी खूप आपल्याला मदत करत असतात. आपल्याला असं वाटतं, की काय रोजची तीच ती कामं, कंटाळवाणी कामं. पण ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ना, त्या गोष्टी आपण छान आनंदाने करतो. आणि मला आवडणारी त्यामधलीच एक ही गोष्ट म्हणजे माझी रांगोळी. तर बघू शकता तुम्ही, इथे तुळशी वृंदावनाच्या जवळ छानपैकी मस्त अशी रांगोळी काढली. आणि देवीचं नाव, आणि सकाळी मस्त दिवा लावून इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंगण किती छान वाटत आहे. आणि या ठिकाणी ना पक्षी आहेत, त्यांचा आवाज दाखवते मी तुम्हाला. आणि ते झाल्यानंतर ना, इथे माझं आणि शिवचं, हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, ताईचा मुलगा शिव, आमच्या दोघांची पण या ठिकाणी ना मस्त जरा बैठक चालू होती. आणि तो तिथे छानपैकी मस्त हे जे पानं आहेत ना, यांना रंगवत होता. 2 कलर मिक्स करून एक वेगळाच कलर काढत होता. तर त्यालाही मस्त आनंद होत होता, आणि मलाही त्याला बघून आणि त्याची ती कलाकुसर बघून मलाही आनंद होत होता. कारण काय आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींकडे ना आपण थोडंसं मुलांना वळवायला पाहिजे. कारण मोबाईल म्हणा, किंवा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुलं अडकलेलीच असतात. पण यामधून एक त्यांना वेगळा विरंगुळा म्हणते मिळतो. काय बेत आहे आज? आज ना बाबाच्या आवडीचा खूप आवडता पदार्थ करते मी. अच्छा गिल्ली वडा. अच्छा. आ हा हा हा, छान झाले, मस्त टवटवीत. बेसनमध्ये काय काय टाकलं? बेसन मध्ये ओवा टाकलेला आहे. त्यानंतर बघा मीठ आणि हळद, बस. घरचे ताजे ताजे टवटवीत टुंबू असे हे मस्तपैकी वडे इथे या कढईमध्ये आपले मोंटे तळत आहे त्यांना. आणि ही त्याच्यासोबत मस्तपैकी आलूची चटणी, या आलूच्या चटणीला या बेसनामध्ये कोट करून ताईने एकदम टवटवीत असे इथे वडे बनवलेले आहे. वडे खायचे. ग्रेव्ही बघा, हॉटेलच्या ग्रेव्हीलाही लाजवेल अशी आमच्या मोंटाईनी मस्त गरमागरम ग्रेव्ही बनवली. आणि ही वडे, आता जाऊया आपण बाबाकडे. कसे झालेत वडे? छान झाले, एकदम मस्त. गिल्ला वडा आमच्या मोनू ताईने केला. मस्त रसा, गिल्ला वडा, आमटी. ही ग्रेव्ही कमी झाली का त्याच्यामध्ये? हा, थोडी बहुत कमी. की आम्हाला छान मस्त नवीन नवीन पदार्थांची मेजवानीच असते. कधी कचोऱ्या, कधी गिल्ली वडा. तर आज तर आमची मजाच मजा आहे बुवा. गरमागरम मस्त गिल्ला वडा
आणि आलूची चटणी, आणि आई या ठिकाणी चपात्या सुद्धा टाकत आहे. तर चपाती आणि आलूची चटणी मी खाणार, कारण मला आलूची चटणी प्रचंड आवडते. आणि असा आज आमचा बेत या ठिकाणी झालेला आहे. सगळं आमच्या ताईसाहेबांनी आणि आमच्या आईसाहेबांनी मिळून केलेलं आहे. आम्ही फक्त खाण्याचं काम करावं. तर चला आता मी पण मस्त आनंद घेते आणि असा ताव मारते ना याच्यावरती, गिल्ली वडा. तर ताईने या ठिकाणी ना छान मस्त पैकी असा हा गिल्ला वडा बनवलेला आहे. टेस्ट सांगते मी याची. खूप छान, खूप टेस्टी. ग्रेव्ही बघूनच तुम्ही कल्पना करू शकता की एकदम टेस्टी असं झालेलं आहे. आणि सोबतच ही मस्त अशी चिंचेची आणि खजूर गूळ याची चटणी तिने बनवलेली आहे. त्यामध्ये थोडंसं भाजलेलं जिरं, त्याचं थोडं अशी खलबत्त्यामध्ये कुटून मस्त वरती त्याचा असा छिडकाव केलेला आहे. त्यामुळे ही जी चटणी आहे ना, ही चटणी पण मस्त टेस्टी झाली. तर आता आधी तर या वड्यासोबत ही चटणी थोडीशी टेस्ट करून बघते, म्हणजे मग मला कळेल त्याची चव. मस्त. कलरमध्ये पण बघा किती छान अशी चटणी झालेली आहे. तर आता मी जरा कमी बोलते आणि ताव याच्यावरती मारते. तुम्ही पण येऊन जा माझ्यासोबत. तोपर्यंत बाय. आता खाते मी, मला कंट्रोल होऊन नाही राहिलं. आणि या ठिकाणी आजोबा आणि हे नातू यांचं काय एवढं डिस्कशन चालू होतं गंभीर, काय माहिती. आणि शिवला एवढी फटाक्यांची आवड ना, लहान मुलांना जनरली फटाक्यांची आवड असतेच. तर या ठिकाणी त्याने मस्त झाड लावून आणि फटाके फोडून छानपैकी मस्त त्याने पण आनंद लुटला आणि मी पण बघण्याचा आनंद लुटला. हॅपी दिवाळी. तर असा छान आजचा दिवस गेला आहे. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. छान आनंदी राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा आपल्यासोबत. चला तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.